कॅन्सर ज्या वेळेला कोलोरेक्टल कॅन्सर म्हणतो, डाव्या बाजूला 40 सेंटीमीटर मध्ये सगळ्यात जास्त असतो, उजव्या बाजूला कमी असतं. लिमिटेड कोलोनोस्कोपी ज्याला आपण सिग्मॉइडोस्कोपी म्हणतो, ते पण सुद्धा करून आपण आहे का म्हणून समजून घेऊ शकतो. हे स्क्रीनिंग मोडॅलिटी झाले. पण ज्या वेळेला माणसाचा मोशनचा एक कन्सेप्ट आहे की मोशन गुदाशयमधूनच व्हायला पाहिजे, हा नॉर्मल आहे, हा प्रक्रिया सर्वसामान्य. पण लाईफ सुद्धा तितकंच महत्वाचं आहे, म्हणजे जगणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे, कॉम्प्लिकेशन अवॉइड करणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. तर काही सिलेक्टेड ग्रुप ऑफ पेशंटमध्ये, सगळ्यांमध्ये नाही, रेक्टल कॅन्सर आहे, कोलॉन कॅन्सर आहे पण कॉम्प्लिकेटेड आहे, पेशंटची ताकद खूप कमी आहे, प्रोटीन कमी आहे बॉडीमध्ये, हिलिंग कॅपॅसिटी कमी आहे, किंवा पहिलेचं रेडिएशन दिलेलं आहे, अशा पेशंटमध्ये टेम्पररी आपण पोटावरती संडासची जागा करतो, त्याला आम्ही स्ट्रोमा म्हणतो. श्रोतेहो नमस्कार. आपल्या गट फिट क्लब, आमच्या कायझन गॅस्ट्रो केअरचा हा जो उपक्रम आहे याच्यात तुमचं पुन्हा स्वागत आहे. आज आजार म्हटलं की वन ऑफ द मोस्ट स्केरी, सगळ्यात असं भीतीदायक असं एक कॅन्सर हा जो आजार आहे याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. कॅन्सरमध्ये कोलोरेक्टल कॅन्सर ही जी आमच्या पोटाच्या रिलेटेड असा एक कॉमन असा कॅन्सर आहे, याच्याबद्दल माहिती देण्यासाठी आमचे लॅप्रोस्कोपिक कोलोरेक्टल सर्जन डॉक्टर सम्राट जानकर सर आपल्यासोबत आहेत. तर चला आपण त्यांच्यासोबत या आजाराबद्दल माहिती घेऊयात, हे टाळायचं कसं, ट्रीट कसं करायचं याच्याबद्दल जरा डिटेल गप्पा सरांशी मारूया. श्रोतेहो नमस्कार, तुमचं आपल्या गटफिट क्लबमध्ये सहर्ष स्वागत पुन्हा. आज एक महत्त्वाचा आजार जो आपल्या भारतात ज्याचं प्रमाण वाढत चाललंय, असं कोलोरेक्टल कॅन्सर म्हणजे आपल्या मोठ्या आतडीचा कॅन्सर, याच्याबद्दल माहिती देण्यासाठी आमचे कलिग आणि कोलोरेक्टल लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉक्टर सम्राट जानकर सर आपल्यासोबत आहेत. सर तुमचं स्वागत आहे आपलं. धन्यवाद सर. सर, तर कोलोरेक्टल कॅन्सर याच्याबद्दल एक प्राथमिक माहिती काय द्याल तुम्ही? कोलोरेक्टल कॅन्सर हा एक अतिशय सामान्य, कॉमनली बघितला जाणारा कॅन्सर आहे आणि भारतामध्ये कोलोरेक्टल कॅन्सरविषयी 20 वर्षा अगोदर जास्त बोलण्याची गरज नव्हती. पण जसं आपलं खाणंपिणं बदललं, लाईफस्टाईल बदललं आणि राहणीमान बदलली, झोप नाही, ह्या सगळ्या गोष्टींमुळे हा एक कॅन्सर आता भरपूर झपाट्यानं वेगानं वाढतंय आणि जवळपास जगामध्ये जो कॉमन कॅन्सर आहे त्यापैकी कोलोरेक्टल कॅन्सर दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकावरती इवन भारतामध्ये सुद्धा आहे. आणि हा मोठ्या आतड्याचं जो काही कॅन्सर आहे त्याला आपण कोलोरेक्टल कॅन्सर किंवा बाउल कॅन्सर किंवा सोप्या मराठीमध्ये आतडीचा कॅन्सर देखील म्हणू शकतो. मोठ्या आतडीचा कॅन्सर. अगदी. सो तुम्ही जे म्हणालात ते एक सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे की 20 वर्षापूर्वी आपण याच्याबद्दल व्हिडिओ करण्याची गरजही पडली नसते, पण आता खूप कॉमनली आपण हे बघतो आहोत. तर एक कोलोरेक्टल कॅन्सरबद्दल असं आहे, गुगल म्हणा, ChatGPT या सगळ्या गोष्टींमुळे थोडंही पोटदुखी झाली की कॅन्सर असं एक दिलं जातं. तर सगळ्यांनी याच्याबद्दल काळजी करावी का, किंवा मग एक संक्षिप्तमध्ये कुणामध्ये कोलोरेक्टल कॅन्सर जास्त कॉमन आहे किंवा कोणी त्याच्याबद्दल काळजी करावी? सर्वात पहिलं सर, कॅन्सर म्हटल्यानंतर भिणं हा स्वाभाविक आपल्या सगळ्यांचाच मानू म्हटलं आणि एखादा आपल्याला कॅन्सरबद्दल काही वाटलं तर आपण भिणं हे स्वाभाविक आहे, त्याच्यामध्ये काही नाही आहे. पण कोलोरेक्टल कॅन्सरबद्दल आज आपण इतकं बोलण्याचं किंवा लोकांना ह्याची माहिती देण्याची गरज का बरं पडते, तर कोलोरेक्टल कॅन्सर एक असा आजार आहे त्याच्यामध्ये विंडो ऑफ ट्रीटमेंट अपॉर्च्युनिटी, म्हणजे त्याला पिकअप जर का आपण अर्ली स्टेजमध्ये करत असेल, असं पोटामध्ये असं कोणतंही कॅन्सर नाही, पकडला अर्ली तर कॅन्सर क्युअर होतो असं कोणतंही कॅन्सर नाही. पण कोलोरेक्टल कॅन्सर असा एक आजार आहे की जवळपास तुम्हाला कळीपासून ते कॅन्सर बनण्यापर्यंत 10 वर्षाचा टाइम पिरियड देतो. ह्याच्याबद्दल थोडंसं कॉन्शियस, घाबरणं असं म्हणून नाही, कॉन्शियस सुद्धा असेल तर पॉलिप स्टेजमध्ये जर का आता कॅन्सरला पकडण्यामध्ये आलं तर 100% बिना सर्जरीचा चांगला होऊ शकतो. आणि तोच जो कॅन्सर आहे स्टेज 1 स्टेज 2 मध्ये जर का आलं, प्रॉपर कॉम्बिनेशन ऑफ थेरपी, कोलॉन आहे, रेक्टम आहे, त्याच्या डिपेंडिंग आपण ठरवता येतं, पण कॉम्बिनेशन ऑफ थेरपीमध्ये सर्जरी सोबत रेडिएशन किंवा किमो,
काही काही पेशंटला रेक्टल कॅन्सरमध्ये फक्त रेडिएशन ह्याच्यानं कम्प्लीट क्युअर देखील होतो. आणि स्टेज 4 कॅन्सरमध्ये ज्या वेळेला आपलं एखादं समजा दुर्दैवाने आतडीच्या ऐवजी जठराचं आहे किंवा पॅनक्रियाचं आहे, स्टेज 4 आलं तर डॉक्टर अक्षरशः हात टेकून देतात, आता काही करता येत नाही. पण स्टेज 4 मध्ये देखील प्रॉपर ट्रीटमेंट केलं कोलोरेक्टल कॅन्सरला तर त्याचे रिझल्ट अतिशय चांगले आहेत. म्हणजे हा पोटामध्ये कॅन्सर कोणालाही व्हायला नको, पण पोटामध्ये होणारा सगळ्यात कॉमन कॅन्सर आहे आणि ह्याचे रिझल्ट खूप पॉझिटिव्ह आहेत. म्हणजे ते होऊ नये ह्याची प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे. पण झालेलं जर का पकडण्यामध्ये आलं, त्याची जर का अर्ली स्टेज आलं तर कोलोनोस्कोपीनं ट्रीटमेंट होऊ शकतो. त्याच्यानंतर जर स्टेज 1 स्टेज 2 मध्ये आलं, कॉम्बिनेशन ट्रीटमेंट सर्जरीसोबत त्याला कम्प्लीट क्युअर, मी शब्द जाणून बुजून क्युअर वापरतोय कारण कोलोरेक्टल कॅन्सरमध्ये क्युअर पॉसिबल आहे. सगळ्यांमध्ये होतो असं नाही, पण पॉसिबल आहे. इवन लेट स्टेजमध्ये पण प्रॉपर ट्रीटमेंट झालं तर त्याच्यामध्ये लाईफ एक्सटेंड चांगला ठेवू शकतो. म्हणून कोलोरेक्टल कॅन्सरबद्दल सगळ्यांना माहिती असणं गरजेचं आहे. पण आता सगळेच पेशंटला सगळ्यांनाच कोलोरेक्टल कॅन्सर होईल का असं नाही. कोलोरेक्टल कॅन्सर सेलेक्टिव्ह हायरिस्क पेशंटमध्ये, ज्यांच्यामध्ये फॅमिली हिस्ट्री आहे किंवा पहिलीची IBDची हिस्ट्री आहे, म्हणजे क्रॉन्स आहे, अल्सरेटिव्ह कोलायटिस आहे, किंवा त्यांना खूप दिवसाचा कॉन्स्टिपेशनची हिस्ट्री आहे किंवा दुसरं काही पॉलिपची हिस्ट्री आहे, अशा पेशंटमध्ये कोलोरेक्टल कॅन्सरचा रिस्क जास्त असतो. पण सर्वात महत्त्वाचा एक रिस्क फॅक्टर म्हणजे एज. म्हणजे एजिंगच्या ह्यानुसार कोलोरेक्टल कॅन्सर, कारण काय आहे, एक अखेरचे आपण जर बोलायचं असेल, कोलॉन म्हणजे मोठी आतडी, म्हणजे त्याच्यामधून आपल्या शरीरामध्ये तयार झालेला जो काही मल आहे तोच तिथून फिरून जाणार आहे. आणि मल जिथून फिरून जातोय आणि जिथून तो एक बाहेर पडण्यासाठी रस्ता पकडतोय, त्याच्यामध्ये बरेच काही हार्मफुल सगळे गोष्टी जमा झालेले आहे. वेस्ट जो हार्मफुल जमा झालेला आहे त्याचा दैनंदिन तिथून सांडलोट जो होत राहतो, त्यामुळे तो एरिया कॅन्सरला रिस्क असतो. म्हणून एज जसं जसं होत जातो कोलोरेक्टल कॅन्सरचा रिस्क वाढतो. त्यासाठी कोलोरेक्टल स्क्रीनिंग म्हणून पूर्ण जगभरामध्ये 45च्या नंतर स्क्रीन करतात. आणि स्क्रीनचा एक हेतू आहे कॅन्सर कॉमन आहे म्हणून आहे. दुसरा हेतू आहे स्क्रीनिंग ढोबळ भाषामध्ये ज्याला काही आजार नाही, एसिम्प्टोमॅटिक, त्यांच्यामध्ये तपासणी करतोय. तर कोलोरेक्टल कॅन्सरचा स्क्रीनिंग 200% जस्टिफायबल आहे. कारण स्क्रीनिंगच्या करताना वय हा सगळ्यात महत्त्वाचा रिस्क फॅक्टर आहे, त्याला आपण चेंज करूच शकत नाही. पुढे गेल्यानंतर आणखीन रिस्क फॅक्टर आपण बघूच, पण वय हा रिस्क फॅक्टर आहे, आपल्या हातात नाहीच आहे. आजचा माझा वय जर का 40 असेल तर पुढच्या वर्षी 41 होणार आहे. पण 45च्या नंतर सर्वसामान्य प्रत्येकाला रिस्क असतो. 45च्या नंतर जर का स्क्रीनिंग केलं, पॉलिप स्टेजमध्ये पकडलं, तर तो जो कॅन्सर 50मध्ये 5 ते 10 वर्षामध्ये कॅन्सर होणार आहे, तो होण्याच्या अगोदरच आपण पूर्ण खोडून टाकल्यासारखं होतो. डिटेक्ट करू शकतो आणि क्युअर करू शकतो आणि त्याची रिस्क राहणार नाही. त्यामुळे कोलोरेक्टल कॅन्सर बद्दल आपल्याला बोलणं, समजून घेणं आणि न घाबरता त्याला समोर जाणं गरजेचं आहे. हे खूप छान बोललात सर तुम्ही. तर हे जे काही अर्ली डिटेक्शन आहे याला आपण पॉलिप्स म्हणतो. म्हणजे छोटे कोंब असतात जे आपण कोलोनोस्कोपीने खूप चांगल्या प्रकारे अर्ली स्टेजला डिटेक्ट करू शकतो. ते पॉलिप, यालाच ॲडिनोमा, ते ॲडिनोमा टू कार्सिनोमा, याला एक काही वर्षांचा आपल्याला गॅप आहे की जिथे आपण डिटेक्ट करून अर्ली स्टेजला हे करू शकतो, ट्रीटमेंट करू शकतो. तर याचे प्राथमिक लक्षणं काय, जर कोलोरेक्टल कॅन्सर आपण म्हणतोय तर हे सस्पेक्ट कधी करणार तुम्ही, काय लक्षणं आहेत, कुठल्या लक्षणांना श्रोत्यांनी थोडंसं लक्ष ठेवलं पाहिजे? कोलोरेक्टल कॅन्सर आपण 2 डिव्हिजन करूया, अर्ली कोलोरेक्टल कॅन्सर, लेट कोलोरेक्टल कॅन्सर. आता ज्या वेळेला आपण लेट कोलोरेक्टल कॅन्सर म्हणतो त्याच्यामध्ये कोलोरेक्टल कॅन्सर वाढलेला आहे म्हणून त्याचे सिम्पटम आलेत. त्यामध्ये ब्लिडिंग असू शकतो, मोशनमध्ये मलामध्ये रक्त असू शकतो, अल्टर्ड बाउल हॅबिट म्हणजे कधी संडास कडक होते आणि काहीच दिवसानंतर संडास पातळ होते, हा अल्टरनेट चालू राहतो सायकल, किंवा पेशंटचं वजन कमी झालेलं असतो किंवा भूक लागणं कमी झालेलं असतो, पोटामध्ये गाठ झाली असं वाटू शकतो, पोट फुगलं, पाणी झालं असं वाटू शकतो. हे सगळे लेट सिम्पटम, लेट ॲडव्हान्स डिसीजचे सिम्पटम आहेत, स्टेज 3 स्टेज 4 असं म्हणून. पण कोलोरेक्टल कॅन्सर अर्ली स्टेजमध्ये सिम्पटम सगळ्यात कॉमन काय विचारलं तर काहीच सिम्पटम नाही. पॉलिप जर का म्हणत असेल
क्वचितच एखादा पॉलिप ब्लिडिंग होऊन तुम्हाला समजून येतो, पण 99% स्टेज 1 किंवा पॉलिपचे जे आहेत त्याचे काहीच लक्षणं नसतात. हाच ह्याच्यामधला महत्वाचा भाग आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. बरोबर. सो अर्ली स्टेजमध्ये लक्षणं नाही आहेत, हा, तर मग कसं डिटेक्ट करणार तुम्ही अर्ली? आता कोलोनोस्कोपी समजलं, पण कोलोनोस्कोपी प्रत्येकालाच ॲक्सेस आहे, अवेलेबल आहे किंवा तयारी आहे, माहिती आहे असं नाही. पण एक जनरल पॉप्युलेशनमध्ये कॅन्सर स्क्रीनिंगमध्ये काही ब्लड टेस्ट, स्टूल टेस्ट असं काही करू शकतो का? कोलोरेक्टल कॅन्सरमध्ये आपल्याला स्क्रीनिंग प्रोटोकॉल, स्क्रीनिंग म्हणजे ज्याला काही सिम्पटम नाही, जो की आपण बोललो अर्ली कॅन्सर Asymptomatic. किंवा पॉलिप स्टेज, जो प्री कॅन्सर म्हणतो. बरं. पॉलिप इज प्री कॅन्सर, Yes. आणि स्टेज 1 स्टेज 2 जर म्हटलं तर तो कॅन्सर आहे, अर्ली कॅन्सर. आहे. मग ज्या वेळेला आपण अर्ली डिसीज म्हणतोय त्याचं काहीच लक्षण नाही, तरी आपल्याला तो पिक करायचा आहे. पिक केला तर त्याला क्युअर करता येतो. मग ते करण्यासाठी आपल्याजवळ असलेले स्क्रीनिंग मोडॅलिटीमध्ये काय करतो, स्टूलची टेस्ट करतो. स्टूलमध्ये ऑकल्ट ब्लड किंवा फिट टेस्ट म्हणतो. त्याचा अर्थ असा असतो की आपल्या डोळ्याला रक्त येतोय, दिसत नाही, तो थोडं थोडं लीक होतोय, पण मोशनमध्ये ब्लड आहे. तो मोशन टेस्ट करून आतमध्ये ब्लड आहे का हे समजून घेऊ शकतो. अगदी मायक्रोस्कोपिक ब्लिडिंग, जो आपल्या नेकेड आयनं दिसत नाही, ते समजून घेऊ शकतो. ह्याच्या व्यतिरिक्त सीटी स्कॅन, सीटी कोलोनोस्कोपी म्हणून म्हणतात. युजली आपण प्रेफर करत नाही, पण ओल्ड एज आहे, कोलोनोस्कोपीची खूपच भीती आहे किंवा दुसरे पण असोसिएटेड सिम्पटम आहे, त्यांना स्क्रीनिंग करायचं असेल तर सीटी कोलोग्राम म्हणून करून बघता येतं. व्हर्च्युअल कोलोनोस्कोपी, सीटी कोलोनोस्कोपी करून बघता येतं. इवन काही पेशंटमध्ये कॅन्सर, ज्या वेळेला कोलोरेक्टल कॅन्सर म्हणतो, डाव्या बाजूला 40 सेंटीमीटर मध्ये सगळ्यात जास्त असतो, उजव्या बाजूला कमी असतं. लिमिटेड कोलोनोस्कोपी, ज्याला आपण सिग्मॉइडोस्कोपी म्हणतो, ते पण सुद्धा करून आपण आहे का म्हणून समजून घेऊ शकतो. हे स्क्रीनिंग मोडॅलिटी झाले. आणि ह्याच्या व्यतिरिक्त जे रिस्क होणारे पेशंट आहेत, ज्यांना कोलोरेक्टल कॅन्सरचा रिस्क जास्त आहे, जसं की एक IBDचा पेशंट आहे, त्याच्यामध्ये स्क्रीनिंग प्रोटोकॉल वेगळे आहेत. फ्रिक्वेंटली 8 वर्षाच्या नंतर फ्रिक्वेंटली करणं गरजेचं पडतो. अगदी यंग लोकांमध्ये सुद्धा आपण अगदी 8 वर्षानंतर जर त्यांचं डायग्नोसिस झालेलं आहे तर अर्ली एजलाही आपण स्क्रीनिंग चालू करू शकतो. बरोबर. किंवा एखाद्याला पॉलिप पकडले गेलेले, किंवा समजा काही कारणास्तव कोलोनोस्कोपी केलं, पॉलिप समजलं, पॉलिप काढून टाकलं. आता हे नॉर्मल ॲव्हरेज रिस्क पेशंट म्हणत नाही, ह्याला हाय रिस्क म्हणतो आपण. मग पॉलिप काढलेला असेल, तो पॉलिप किती साईजचा होता, कोणत्या टाईपचा होता, त्याच्यावरती अर्ली स्क्रीनिंगची गरज पडू शकतो. बरोबर. अशा पद्धतीने आपल्याला स्क्रीनिंग करता येतं. आणि सर्वात महत्वाचं, आपल्या घरी आपल्या लिनेज म्हणजे आई वडील किंवा आत्या काकू फर्स्ट किंवा सेकंड जनरेशन मध्ये जर का कोलोरेक्टल कॅन्सरची हिस्ट्री असेल, तर त्यांना सुद्धा, समजा एखादा पेशंट आहे किंवा काका आहेत, काकांना 50व्या वर्षी जर का कोलोरेक्टल कॅन्सर झाला आणि त्यांना ट्रीटमेंट घेतलं, तर त्यांच्या फॅमिलीमधल्यांनी, त्यांच्या फॅमिली ट्रीच्या मधल्यांनी 10 वर्ष अगोदर, म्हणजे त्यांची 50 मध्ये झालं असेल, 40 पासून स्क्रीनिंग, ह्यांना हाय रिस्क स्क्रीनिंग ग्रुप म्हणतो, 40 पासून स्क्रीन करायला पाहिजे. हेतू इतकंच आहे, कोलोरेक्टल कॅन्सर अर्ली स्टेजमध्ये पिकअप झाला, सिम्पटम येण्याच्या अगोदर पिकअप झाला, त्यानं स्वतःहून जर सांगत असेल मी कॅन्सर आलंय आणि मला तपासणी करा, त्याच्या अगोदर जर तपासणी करून पकडलं, त्याला मुळापासून इव्हन कोलोनोस्कोपीच्या पॉलिपेक्टॉमी ते इव्हन कोलोनोस्कोपीच्या ट्रीटमेंट किंवा लॅप्रोस्कोपीच्या ट्रीटमेंटला त्याला बरं करता येतं. त्यासाठी आपल्याला अर्ली स्टेज पकडणं, असिम्प्टोमॅटिक पकडणं गरजेचं आहे, खूप गरजेचं आहे. सो तुम्ही जसं म्हणाले, याचं ट्रीटमेंट आउटकम्स कोलोरेक्टल कॅन्सरचे वन ऑफ द बेस्ट, म्हणजे कॅन्सरच्या सगळ्या फॅमिलीमध्ये कोलोरेक्टल कॅन्सरचे सगळ्यात, आणि अर्ली डायग्नोसिस ऑब्व्हियसली मेक्स अ डिफरन्स. डेफिनेटली सर. पोटामध्ये बनणारे सगळ्या अवयव, 25 अवयव आहेत, पॅनक्रियाज पासून ते लिव्हर पर्यंत, इव्हन किडनी, सगळे अवयव आहेत. सगळ्या अवयवामध्ये असलेला सगळ्यात चांगला कॅन्सर कोणालाच नकोय, पण झाला तरी कोलोरेक्टल कॅन्सर जर असेल तर त्याच्यामध्ये होप्स खूप आहेत. चांगलं काही ट्रीटमेंट होण्यासाठी, क्युअर होण्यासाठी, लॉंगिट्युटी वाढवण्यासाठी, मोडॅलिटी ऑफ ट्रीटमेंट खूप सारे ऑप्शन आहेत. आणि क्वचितच पेशंट असतो की ट्रीटमेंटच्या रुटीन फ्लोच्या बाहेर पडतो. मॅक्सिमम पेशंटला बऱ्यापैकी चांगला ट्रीटमेंट. तर सर, आता हे बेसिक स्क्रीनिंग मोडॅलिटीमध्ये एक हिमोग्लोबिन एक प्रकार आहे. हिमोग्लोबिन कमी असेल, स्टूलमध्ये काही ऑकल ब्लड वगैरे असेल,
तर मग आता कोलोरेक्टल कॅन्सर सस्पेक्टेड आहे, तर डायग्नोसिससाठी मग तुमचा अप्रोच काय राहील ह्या पेशंटसाठी? कोलोरेक्टल कॅन्सर ज्या वेळेला आपण सस्पेक्ट करतो, जो की लक्षण आहेत, लक्षणाच्या हिशोबानं जर का काही आपण बोललो वॉर्निंग साईन आहेत, वॉर्निंगच्या साईननं किंवा मेल पेशंट पर्टिक्युलरली हिमोग्लोबिन कमी होते आणि मोशनमध्ये रक्त येतोय, अशा जर का त्या सिम्पटम येत असतील, आपण त्या गोष्टीवरतीच बोललो, प्रत्येक गोष्ट पाहिजे नसते, कॅन्सर देखील असू शकतो म्हणायचं, असं जर का असेल तर सर्वात महत्त्वाचं डायग्नोस्टिक म्हणजे कोलोनोस्कोपी. कोलोनोस्कोपी म्हणजे दुर्बिणीद्वारे आपल्याला पूर्ण गुदाशयामधून, मलाशयामधून पूर्ण मोठी आतडी, इवन छोटी आतडीचा काही पार्ट आपण तपासणी करून बघतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय आहे, चांगलं प्रिपेअर्ड आणि एक्सपर्टच्या हातात केलेलं असेल तर काय आहे, कुठं आहे, कसं आहे, हे सगळ्या गोष्टी आपल्याला कळून येतात. आणि इवन फक्त कॅन्सर बघून वापस येणं नाही, कॅन्सर बघून कॅन्सरच्या व्यतिरिक्त समजा लेफ्ट साईडला एक रेक्टममध्ये कॅन्सर असेल तर कॅन्सर भेटलं म्हणून वापस येणं हा योग्य नाही. एक्सपर्ट जर का असेल तर एक्सपर्ट तो कॅन्सरला पण बघतो, जर का पुढे जाता येत असेल तर जाऊन आणखीन कुठं पॉलिप आहेत का हे सुद्धा बघितल्या जातात. आणि ह्या सगळ्या गोष्टी कोलोनोस्कोपीवरती भेटतात. आणि कोलोनोस्कोपी केल्यानंतर जर का काही सस्पेक्ट आहे असं शंका कुशंका जर झाली तर तिथला जो काही तुकडा काढून येतो त्याला आपण कोलोनोस्कोपिक बायोप्सी म्हणतो. तो बायोप्सी आपल्याला कन्फर्म करून देतो. हा बघितलं तर फोटोवरतीच एक एक्सपर्टला समजून जातो हा कॅन्सर आहे म्हणून, पण तो बायोप्सी घेतला तर आपल्याला कन्फर्मेशन भेटतं की पुढे काय करायचं. हा सर्वात महत्वाचा आणि 100% करणारा टेस्ट. आणि जर का कोणी एक्सपर्ट गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट किंवा कोलोरेक्टल कॅन्सर सर्जन, कोलोरेक्टल सर्जन जर सांगितलं कोलोनोस्कोपी करायचं म्हटलं तर 100% पहिलं पाऊल उचलून करायला हवं. केलं तर डायग्नोसिस पहिलं क्लिअर होतो. आणि एक वेळा डायग्नोसिस झालं तर मग नंतर क्वेश्चन येतं कोणत्या स्टेजवरती आहे. कोणतं स्टेज आहे हे समजण्यासाठी पोटाची सिटी स्कॅन, गरज पडली तर छातीचं सिटी स्कॅन, ह्या 2 गोष्टी करतो. काही पेशंटमध्ये स्टेज समजण्यासाठी पेट सिटी देखील गरज असतो. सगळ्यांमध्ये गरजेची नाही, पण ज्याच्यामध्ये आम्हाला एक सस्पेक्ट असतो की हा कॅन्सर स्टेज 4 असण्याची शक्यता जास्त आहे, जास्त पसरलाय असं जर का वाटत असेल तर त्या पेशंटमध्ये पेट सिटी सुद्धा लागतं. त्याच्या व्यतिरिक्त एक CA म्हणून एक ब्लड टेस्ट आहे, तो पण एक महत्वाचा भाग आहे. कारण CA हा आहे म्हणजे कॅन्सर आहे असं नाही, नॉर्मल आहे म्हणजे कॅन्सर नाही असं नाही, पण जर का CA लेवल माहिती असेल तर सर्जरीच्या नंतर कमी होणं अपेक्षित आहे. किंवा सर्जरी संपल्यानंतर सगळं ट्रीटमेंटमध्ये CA लेवल वाढलेलं असेल तर आता कुठं कॅन्सर परत आलं का हा एक सस्पिशन असतो. त्यामुळे एक CA कमी ब्लड टेस्ट करून बेसलाईन करून घेणं गरजेचं आहे. बरोबर. आणि ह्या सगळ्या गोष्टीवरती आपण कॅन्सर आहे का, कॅन्सर असेल तर स्टेज काय आणि टाईप काय, कुठं आहे, कसं आहे, ह्या सगळ्या गोष्टींच्या वरती मोडॅलिटी ऑफ ट्रीटमेंट ऑप्शन्स काय हे आपण बघतो. आता नेमकं रेक्टम, मलाशयाचं जर का कोलॉन आणि रेक्टम म्हटलं तर आतडी, मोठ्या आतडी आणि मलाशय. मलाशयाचं जर का असेल तर मलाशयामध्ये आणखीन थोडं कॉम्प्लिकेटेड थॉट प्रोसेस असतो. मलाशयाचं जर का बघितलं रेक्टल कॅन्सर म्हणतो आपण सर. रेक्टल कॅन्सरमध्ये मागच्या बाजूला हाडं आहेत म्हणजे माकड हाड आहे, आजूबाजूला मसल्स आहेत खूप महत्वाचे, मोठे पायाकडे जाणारे नसा आहेत तिथंच राहतात, किडनीचे येणारे युरेटर तिथंच राहतात, खाली आल्यानंतर ब्लॅडर म्हणजे लघवीची पिशवी तिथंच राहते, आणि फिमेलमध्ये गर्भाशय वगैरे किंवा अंडकोश तिथंच राहतात, आणि पुरुषांमध्ये प्रोस्टेट, युरेथ्रा सगळं तिथंच राहतो. मग तो इतका छोट्याशा जाग्यामध्ये, आणि हा एक कॅन्सर आहे त्यामुळे त्याचा ट्रीटमेंट पुढचं काही पण डिसिजन घेण्याच्या अगोदर एक MRI सुद्धा करण्याची गरज राहतो. म्हणजे आजूबाजूच्या ऑर्गनमध्ये कुठं पसरलं का MRI वरती खूप चांगलं समजून भेटतं. बरोबर. सो ही खूप चांगली माहिती दिली. सो एकदा सस्पेक्टेड असेल तर पहिलं डायग्नोसिस होणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये कोलोनोस्कोपी खूप हेल्पफुल आहे. आणि तुम्ही जे मध्ये म्हणाला ते एक CT कोलोनोग्राफी हा सुद्धा एक चांगलं मोडॅलिटी आहे. ज्यांना कोलोनोस्कोपी शक्य नाही, फिजिकली शक्य नाही आहे. पण त्याच्या आणि कोलोनोस्कोपीमध्ये डिफरन्स हाच आहे की कोलोनोस्कोपीमध्ये आपल्याला बायोप्सी करता आली
म्हणजे आपलं पुढच्या ट्रीटमेंटला हे आणि छोटे पॉलिप्स वगैरे आपण काढू शकतो, जे सीटी कोलोनोग्राफीमध्ये नाही होऊ शकत. तसं सीटीचा एक ड्रॉबॅक असतो सीटी कोलोनोस्कोपीचा, की तिथं जर का ते छोटे छोटे अर्ली स्टेज असतील, फ्लॅट ट्युमर असेल, मिस होण्याचे चान्सेस वाढतात. पण कोलोनोस्कोपीवरती तुम्ही फक्त आतमध्ये जात नाही, त्याला 20 टाइम मॅग्निफाईड व्ह्यू कॅमेरामधून कम्प्युटरवरती बघतो. त्यामुळे एका एक्सपर्टनी जर का प्रॉपर केलेलं असेल तर मिस होण्याचे चान्सेस अगदी नाहीसं म्हटलं तरी चालू शकतं. बरोबर. सो आता डायग्नोसिस झालं सर आपलं, की बायोप्सी आली, कुठलं टाईप ऑफ कॅन्सर आपल्याला माहीत आहे, आपण CT अथवा पेट स्कॅन केलं आणि त्याने आपल्याला एक डायग्नोसिस आणि स्प्रेड याच्याबद्दल माहिती मिळाली आहे. सो आता पुढच्या ट्रीटमेंटबद्दल काही सांगू शकाल का, की कोलोरेक्टल कॅन्सरला आउटकम चांगले आहेत, पण काय ऑप्शन्स काय आहेत आपल्या ट्रीटमेंटचे? सर, ज्या पण वेळेला कोलोरेक्टल कॅन्सरची बायोप्सी आपल्याला कन्फर्मेटिव्ह भेटलं, त्याच्या पुढचा असतो की ट्रीटमेंट ॲक्च्युली स्टेज जो म्हणतो आपण, कॅन्सर काढल्यानंतर ॲक्च्युअल स्टेजिंग होतं, पण ते काढण्याच्या अगोदर देखील एक रफ स्टेजिंग करतो. तो खूप महत्त्वाचा भाग आहे. त्याच्या बेसिसवरती आपल्याला मोडॅलिटी ऑफ ट्रीटमेंट ठरवता येतं. आता ज्या वेळेला स्टेज म्हणतो, कोलॉनचं वेगळं आणि रेक्टमचं वेगळं असं ठेव. सर्वात पहिला आहे की ट्रीटमेंट करण्याच्या अगोदरचा पहिला पिलर आहे स्टेज काय. स्टेज 0 म्हणजे कॅन्सरची प्री कंडिशन, कॅन्सर होणारा प्री कंडिशन. पॉलिपला आपण स्टेज 0 मध्ये ठेवतो. अगदीच लिमिटेड, एकदम लिमिटेड, आणि पुढे कुठंच नाही. तो कॅन्सर आणखीन चेंज होणार आहे, कॅन्सर होणार आहे, तो कॅन्सरच्या अगोदरच्या स्टेजला स्टेज 0 ठेवतो. स्टेज 1 म्हणजे कॅन्सर झालेलं आहे, आतडीच्या आतल्या भागामध्ये कॅन्सर चालू झालेलं आहे आणि लाइनिंग जो आहे म्युकोजा सबम्युकोजा पहिल्या 2 लाईन मध्येच कॅन्सर आहे, त्याला आपण स्टेज 1 म्हणतो. आणि ज्या वेळेला तो पसरून तिथल्या स्नायूला, जो काही आतडी काम करणार आहे त्याच्या स्नायूच्या पर्यंत किंवा त्याच्या पुढे गेलेला असेल तर त्याला आपण स्टेज 2 म्हणतो. स्टेज 3 म्हणजे त्याच्या पुढे जाऊन आजूबाजूला असलेल्या गाठींमध्ये लिम्फ नोड म्हणतो, त्या नोडमध्ये गेलं तर त्याला स्टेज 3 म्हणतो आपण. स्टेज 4 मध्ये त्या एरियामध्ये, आता एका ठिकाणी कॅन्सर आहे, त्या एरियाला सोडून दुसऱ्या एरियाला जाऊन पोहोचलेलं आहे, म्हणजे लिव्हरला गेलेलं आहे, तिथल्या पूर्ण पोटामध्ये पसरलेलं आहे, किंवा छातीला गेलेलं आहे, बोनला, हाडांना गेलेलं आहे, असं जर असेल तर त्याला आपण स्टेज 4 कॅन्सर म्हणतो. हे स्टेजिंग जो आहे रफली CT, MRI, पेट CT वरती आपल्याला कळून येतो कोणत्या स्टेजला आहे. आणि आजूबाजूचे काही ऑर्गन इन्व्हॉल्व्ह झालेत का हा डाऊट असेल, पर्टिक्युलरली रेक्टम मध्ये, तर MRI करतो. त्याचा प्रिसिजन आजूबाजूच्या ऑर्गन मध्ये काही गेलं का कॅन्सर समजण्यासाठी MRI खूप योग्य एक आपला असलेलं मोडॅलिटी ऑफ इन्व्हेस्टिगेशन म्हणता येतं. आणि एकदा आपली प्रॉपर स्टेजिंग झाली तर स्टेज बेस्ड ट्रीटमेंट असतो. जर का त्या स्टेज आपल्याला कळालं तर पहिली स्टेज म्हणजे प्री कॅन्सरस. प्री कॅन्सरस स्टेजमध्ये सर्जनचा रोल काहीच नाही. कारण काय, प्रॉपर कोलोनोस्कोपी करून आतमध्ये जाऊन पॉलिपेक्टोमी जर का केलं तर तो कळी कॅन्सर होण्याच्या अगोदरच पूर्ण नष्ट होऊन जातात. आणि एक एक्सपर्ट गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट कोण हे प्रॉपरली बिना सर्जरी करता पूर्ण काढल्या जाते. तर पॉलिपची साईज छोटी आहे का मोठी आहे हा मॅटर नाही करत, त्याच्या कळी म्हणजे त्याचा देठ असतो, त्या देठेपर्यंत कॅन्सर गेलेलं नसेल, कोलोनोस्कोपी सगळ्यात उत्तम ट्रीटमेंट आहे. सर्जरी करून करायला गेलं, किती काढलं आतडी, त्याचे रिस्क काय येणार आहेत, खूप जास्त होतात. त्यामुळे स्टेज 0 साठी कोलोनोस्कोपी हा बेस्ट आहे. स्टेज 1 ज्या वेळेला आपण पकडतो, स्टेज 1 मध्ये पण अर्ली लिजन असतील तर कोलोनोस्कोपीवरती काढण्याची पॉसिबिलिटी असतात. हे डिपेंड करतं की एक्सपर्ट कोण आहे, काय आहे, त्याच्यावरती करता येतं. स्टेज 1 स्टेज 2 मध्ये कोलॉन असो, रेक्टम असो, त्यांच्यामध्ये सर्जरी हा प्रिडॉमिनंटली सगळ्यात चांगला ऑपॉर्च्युनिटी आहे ट्रीटमेंट करून तितकं भाग काढून नॉर्मल करण्यासाठी. ज्या वेळेला स्टेज 3 ला जातो त्यावेळेला आतडीचा, मोठ्या आतडीचा असेल तर जितकं शक्य आहे तितकं काढून घेऊन पूर्ण कॅन्सर बाजूला केलं. आणि आम्ही काढायला ज्या वेळेला जातो कॅन्सरच्या 5 ते 10 सेंटीमीटर पुढे, 5 ते 10 सेंटीमीटर मागं इतकी पूर्ण आतडी काढून बाकीची आतडी एकूण एकाला जोडतो. आणि आजकाल स्टेपलर्स जो टेक्नॉलॉजी आहे, म्हणजे लिटरली असं असतं की स्टेपल पिन मारल्यासारखं आतडी आणून जवळ जोडणं आणि एक स्टेपल फायर केलं तर पूर्ण 3 लेअर मध्ये फिक्स होऊन पॅक होतं. त्यामुळे त्याचे कॉम्प्लिकेशन सुद्धा कमी राहतात. आणि एक वेळेस ते स्टेज 3चं आपण काढलं कोलॉन तर त्याच्या बेसिसवरती स्टेज 3 असेल तर किमोथेरपी वगैरे लागू शकतो.
ते स्टेज 3 रेक्टममध्ये असेल तर रेक्टममध्ये तिथं स्टेज 3ला हात लावण्याच्या अगोदर सांगितलं जातं की त्याला पूर्ण जाळून नष्ट करा, म्हणजे रेडिएशन द्या. रेडिएशन, काही अमाऊंट ऑफ किमोथेरपी, काही वेळेला 1-2 महिन्याचं रेडिएशन किमोथेरपी देऊन सर्जरी करतो आम्ही. काही काही पेशंट अग्रेसिव्ह असेल तर 5 महिन्याचं किमो रेडिएशन देऊन पूर्ण नष्ट करून त्यानंतर त्याला आपण सर्जरी करतो. आणि काही काही आजकाल असं पण बघण्यात येतं की 100 सगळ्यांना नाही होत, 100 3-4 पेशंटला किमो रेडिएशन दिल्यानंतर पूर्ण कॅन्सर नष्ट होतो, पूर्ण 0ला जातं आणि त्या पेशंटमध्ये सर्जरी करण्याची सुद्धा गरज पडत नाही. हा पर्टिक्युलरली स्टेज 4 मध्ये स्टेज 3 रेक्टम मध्ये अप्लिकेबल आहे. हा, आणि त्याच्या व्यतिरिक्त रेक्टल कॅन्सर ज्या वेळेला करायला जातो सर्जरी, त्यावेळेला बरेच काही गोष्टी बघण्याची गरज असते. त्याला भरपूर एक्सपर्टीनं आपल्याला ऑपरेट करण्याची गरज असते आणि खूप नाजूक आहे. 1-1 मिलीमीटर इकडे तिकडे गेलं की दुसऱ्यांच्या टेरिटरीमध्ये जाऊन गोंधळ होण्याची शक्यता आहे. आणि त्यावेळेला ऑपरेट करताना भरपूर नाजूकतेनं करणं गरजेचं आहे. आणि त्याला सुद्धा वरच्या वरती प्रॉपर स्टेपल करून पॅक करण्यासाठी भरपूर आजकाल ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी अवेलेबल आहे. त्यानं चांगलं ट्रीटमेंट होतं, रिझल्ट चांगले येतात. आणि त्यानंतर देखील काय असेल तर त्या हिशोबाने ट्रीटमेंट करणं, काही किमोथेरपी वगैरे लागू शकतं. प्रामुख्याने स्टेज 4 असेल, स्टेज 4 दुसरं कोणतंही कॅन्सर असेल त्याच्यामध्ये सर्जन म्हणा, ऑन्कॉलॉजिस्ट म्हणा ट्रीटमेंट देतात पण हात वरती करतात, कारण आउटकम चांगले नसतात. कोलोरेक्टल कॅन्सर असा एक कॅन्सर आहे, त्याच्यामध्ये जर का प्रॉपर स्टेजिंग झालं, प्रॉपर ट्रीटमेंट झालं, प्रॉपर गायडन्स भेटलं आणि प्रॉपर पेशंटनी फॉलोअप केलं, स्टेज 4 देखील 10-20 वर्ष पेशंट आम्ही जगताना बघितलेले आहेत. त्याचा रिझन असा आहे की स्टेज 4 मध्ये देखील लिव्हरपर्यंत गेलं तर लिव्हरमध्ये गेलेला कॅन्सर आणि आतडीमधले असलेला कॅन्सर पूर्ण काढून त्याला किमोथेरपी देता येतं. आणि आजकाल किमो, रेडिएशन आणि सर्जरीच्या पुढचं इम्युनोथेरपी पण चालू झालेलं आहे. कॉस्टली ट्रीटमेंट आहे पण त्याच्यामध्ये आउटकम पण खूप चांगला आहे. तो सुद्धा काही सिलेक्टेड ग्रुप, सगळ्यांना अप्लिकेबल नाही पण सिलेक्टेड ग्रुपमध्ये खूप चांगला आउटकम भेटतो. आणि त्यांची लाईफ एक्सपेक्टन्सी अगदी स्टेज 4 मध्ये सुद्धा चांगली आपण दाखवू शकतो. खूप मोठी लाईफ कॅन्सर मध्ये खूप म्हणजे कॅन्सर अगदी 1-2 वर्षामध्ये हा माणूस जाईल अशा तयारीत 10-20 वर्ष जगू शकतात. म्हणजे अगदी लेट स्टेजसाठी कौतुकास्पद ट्रीटमेंटमध्ये प्रोग्रेस म्हणावा लागेल. डेफिनेटली. सर तुम्ही सर्जरीबद्दल खूप छान सांगितलं की प्रॉक्सिमल ट्युमर्स म्हणजे रेक्टम सोडून आधीचे ट्युमर्सला सर्जरी करून तो काढणार, जोडून टाकणार. पण कधी कधी आपण हेही बघतो की तुम्ही काही पेशंटला एक डायव्हर्जन स्टोमा म्हणजे बाहेरच काढलं तर हा काय प्रकार आहे? हा कुठल्या पेशंटमध्ये गरज पडू शकते? मोशन जो होतो, आपण ज्या वेळेला माणसाचा मोशनचा एक कन्सेप्ट आहे की मोशन गुदाशयमधूनच व्हायला पाहिजे, हा नॉर्मल आहे. हा प्रक्रिया सर्वसामान्य नॅचरल प्रोसेस आहे. हो, पण लाईफ सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. म्हणजे जगणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. कॉम्प्लिकेशन अवॉइड करणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. तर काही सिलेक्टेड ग्रुप ऑफ पेशंटमध्ये, सगळ्यांमध्ये नाही, रेक्टल कॅन्सर आहे, कोलॉन कॅन्सर आहे पण कॉम्प्लिकेटेड आहे, पेशंटची ताकद खूप कमी आहे, प्रोटीन कमी आहे बॉडीमध्ये, हिलिंग कॅपॅसिटी कमी आहे किंवा पहिलेचं रेडिएशन दिलेलं आहे, अशा पेशंटमध्ये टेम्पररी आपण पोटावरती संडासची जागा करतो, त्याला आम्ही स्टोमा म्हणतो. स्टोमा म्हणजे काय असतं की पोटावरती संडासची जागा केल्यामुळे खाणं पिणं पेशंट करू शकतो आणि तो जो मोशन खाली जाणार होतो पोटावरती येतो आणि पेशंटचा जो काही हिलिंग प्रोसेस आहे जॉईन केलेलं, तो हिलिंग चांगला होतो आणि झाल्यानंतर किमोथेरपी झाल्यानंतर ह्याला वापस आतमध्ये ढकलण्याचं सुद्धा ऑप्शन राहतं. पण एखाद्या पेशंटला कॅन्सर आहे आणि कॅन्सर क्युअर नाही करू शकत, म्हणजे रेक्टल कॅन्सर आहे पूर्ण खालेपर्यंत गेलेलं आहे, कम्प्लीट काढूच नाही शकत जोपर्यंत तो पूर्ण तिथलं मलाशय काढल्याशिवाय होणार, गुदाशय काढल्याशिवाय होणारच नाही. तशा पेशंटमध्ये परमनंट स्टोमा करून आपण तो पूर्ण काढणं गरजेचं आहे. हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे पेशंटनी की स्टोमा हा एक, आपल्या माइंडमध्ये ही गोष्ट खरी आहे
की वयाचा 50 वर्षाला जर कॅन्सर झालेला असेल तर 50 वर्षापर्यंत बिना स्टोमाच्या जगलेल्या माणसाला, ज्या वेळेला मी म्हणतोय की पोटावरती तुला स्टोमा काढतो आणि त्याच्यासोबत पुढची लाईफ बॅग लावणं आहे, ते घाण साफ करणं आहे, त्याच्यासोबत पुढची लाईफ जगायचं, हा इमॅजिनेशनच्या बियॉन्ड जातो. आणि तिथंच बरेच लोक चुकतात आणि डिसिजन घेण्यामध्ये डिले करतात किंवा काहीतरी वेगळं करण्यात जाऊन फसून जातात. पण आपल्याला सगळ्यांनी समजणं गरजेचं आहे, मला जर करता एखादा मलाशयाचा कॅन्सर झालेला आहे, त्याच्यामध्ये स्पिंट म्हणजे गुदाशयाचे मसल सेव्ह करणं ऑप्शन नाही कॅन्सर क्युअर करण्यासाठी. तशा पेशंटमध्ये स्टोमा हा वरदान आहे. स्टोमा करून लाईफ एक्सटेंड करू शकतो, कॅन्सर पूर्ण क्युअर करू शकतो, लिकेज कमी करू शकतो. त्यामुळे कोलोरेक्टल कॅन्सरमध्ये स्टोमा पोटावरती संडास काढण्याची सगळ्यांना गरज नाही पडत. हे शक्यतो 100 1-2% पेशंटमध्ये पडतं. पण जिथं जर बरंच पडते म्हणून तुमचे डॉक्टर सांगत असतील तर केलं तर कॅन्सर क्युअर करायला मदत होईल. आणि कॅन्सर क्युअर झालं तर लाईफ एक्सपेक्टन्सी वाढेल आणि स्टोमासोबत तुम्ही जगू शकता. बरेच काही ॲक्टर्स आहेत, बरेच ॲथलीट्स आहेत, बरेच काही बिझनेसमॅन्स आहेत, भरपूर लोक आहेत स्टोमासोबत जगत आहेत. फक्त आपली माइंडसेट चेंज करणं आणि त्याला अडॅप्ट करून आणि आपला कॅन्सर फ्री म्हणून जगायचंय. स्टोमासोबत असो, बिना स्टोमाचं जगलं तर ठीक आहे, पण स्टोमासोबत का असं ना कॅन्सर फ्री जगायचंय, हा हेतू प्रत्येकाने बाळगणं गरजेचं आहे. सो ही खूप चांगली माहिती दिली. तर तुम्ही जसं म्हणालात खूप पेशंट आहेत जे ऑलरेडी स्टोमा काही झाकलेलं असतं, खाली बॅग असते, आजकाल काइंड ऑफ थिंग आपण जसं सगळं मिळतं, हे भेटतं तसं सगळं भेटतं त्याच्यामध्ये. अगदी अगदी लोक स्विमिंग वगैरे सगळं करू शकतात त्याच्यासोबत. सो ते एक मेंटल ब्लॉक आहे, तो मेंटल ब्लॉकच्या पुढे गेलं तर आता हे सांगण्याचं उद्देश असा श्रोते हो की स्टोमाच्या भीतीने वगैरे जसं सर म्हणाले कधी कधी ट्रीटमेंटमध्ये थोडंसं विलंब होऊ शकतो आणि हा विलंब ट्रीटमेंट पूर्ण क्युरेटिव्ह की थोडं पॅलिएटिव्ह अशामध्ये हा डिफरन्स असू शकतो. 2-2 महिने पेशंट निघून जातात स्टोमा सांगितलं म्हणून, नंतर ज्या वेळेला येतात त्यावेळेला स्टेज 4 कॅन्सर झालेलं आहे, त्यानंतर काहीच नाही करू शकत. तर त्यामुळे फर्स्ट टाइम स्टोमा बोललं तर 100% कोणालाही तो अननॅचरल वाटतो, ब्लॉक येतो, मान्य आहे. पण आपल्याला हे डिसाईड पण करणं गरजेचं आहे, जगणं महत्वाचं आहे. स्टोमा हा जगण्यासाठी एक टेम्पररी रस्ता आहे आणि ते पण जे स्टोमा करतो त्याच्यापैकी जवळपास 80 ते 90% रिव्हर्स करता येतो. पण फक्त एक 5-10% असतात ज्यांच्यामध्ये स्नायू पूर्ण इन्व्हॉल्व होतात स्टोमामुळे, त्यांच्यामध्ये ऑप्शन काही राहत. सो आता हे सगळे बाकी ट्रीटमेंट मोडॅलिटीज कळाल्या सर की आपण सर्जरी ऑप्शन आहे विच इज अर्ली स्टेजमध्ये खूप चांगला त्याचा अप्रोच आहे. पुढच्या स्टेजेसमध्ये किमोथेरपी, रेडिओथेरपी सुद्धा चांगले रिझल्ट आहेत, त्याच्यानंतर सर्जरी करता येते. तर सर्जरीचे काय प्रकार आहेत जे तुम्ही करता, याच्याबद्दल काही माहिती देऊ शकाल का? सर्जरी करण्यामध्ये मेनली 3 प्रकार असतात सर. जो कोलोनोस्कोपीचा आपण बोलून घेतलं पॉलिपेक्टॉमी, तो वेगळा आहे, त्याच्यामध्ये सर्जरी म्हणता येत नाही आपल्याला. अर्ली प्री कॅन्सर स्टेजमध्ये सर्जरीमध्ये ओपन सर्जरी, लॅप्रोस्कोपी आणि ॲडव्हान्स रोबोटिक सर्जरी आहे. ओपन सर्जरी शक्यतो हा आजकाल कमी केल्या जातो, कारण ओपन सर्जरीचे काही लिमिटेशन आहेत. पण ओपन सर्जरी जवळपास 20 ते 25% पेशंटमध्ये लागतो आणि ओपन सर्जरी इन्फिरियर क्वालिटी नाही. ओपन सर्जरी जर का एक्सपर्टच्या हातात केलेला असेल त्याचे रिझल्ट 100% चांगले येतात. आणि ओपन सर्जरीमध्ये जो काही आपण करतो त्याच्यामध्ये सुद्धा सेम प्रिन्सिपल केल्या जातं. पण ओपन सर्जरीमध्ये मोठा चिरा पडतो, इन्फेक्शनचा रिस्क असतो आणि रिकव्हरी डिले होतो. ह्या सगळ्या गोष्टीसाठी मिनिमल इन्व्हेजिव्ह टेक्नॉलॉजी म्हणजे लॅप्रोस्कोपी, रोबोटिक ह्यांचा उगम झाला. मिनिमल इन्व्हेजिव्ह टेक्नॉलॉजीमध्ये लॅप्रोस्कोपीनं आपण जिथंपर्यंत कॅन्सर आहे सगळं काढून घेऊ शकतो, प्रॉपरली ट्रीटमेंट करू शकतो. पण त्यात आणखीन ॲडव्हान्स लॅप्रोस्कोपी, रोबोटिक सर्जरी हे पर्टिक्युलरली रेक्टममध्ये खूप उपयुक्त आहे. रोबोटिक सर्जरीमध्ये व्हिजन चांगला होतो, सेफ्टी पॅरामीटर असतात आणि प्रिसिजननं डिसेक्शन होतो, त्यामुळे आउटकम चांगले येतात. ज्याला जमत नाही, फायनान्शियल ट्रबल आहे, ओपन केलं तरी काही हरकत नाही. ज्याला जमतं लॅप्रोस्कोपी करणं योग्य राहील. पण ज्याला फिजिबल आहे, रोबोटिक जर का पॉसिबल असेल, 100% रोबोटिक सगळ्यात चांगला ऑप्शन असू शकतो. व्हेरी गुड. आणि एकदा सर्जरी झाली तर पेशंटचा हा रिकव्हरी टाईम किती असतो, हॉस्पिटलमध्ये किती वेळ, बाकी रेस्ट्रिक्शन्स, कामावर जाणे वगैरे. आता आपण बघतो 50मध्ये बऱ्यापैकी कॅन्सर्स डायग्नोज होतात, हे सगळे ॲक्टिव्ह वर्किंग पॉप्युलेशन आहे आपलं. तर याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? युजली सर्जरीमध्ये असं मेजर काही
जसं की गॉल ब्लॅडर हार्नियाची सर्जरी करतो, हा एक तसाच सर्जरी म्हणायला काय हरकत नाही. फक्त रिस्क ऑफ कॉम्प्लिकेशन त्यांच्यापेक्षा ह्याच्यामध्ये जास्त असतात. मेनली रिस्क असतो, ब्लिडिंगचा रिस्क आहे, लिकेजचा रिस्क आहे, बॉडीमध्ये कॅन्सरमुळे ताकद कमी असते, त्यामुळे त्या पेशंटमध्ये वेगळे कॉम्प्लिकेशन येण्याची 100तून 1-2 पेशंटमध्ये येतात सर, आणि हे येण्याची पॉसिबिलिटी आहे. पण सर्वसाधारण जर अनइव्हेंटफुल रिकव्हरी झाली, म्हणजे काही मेजर प्रॉब्लेम नाही झालं, एखादा 2 दिवस ICU मध्ये गरज पडली तर, आणि 4-5 दिवस हॉस्पिटलायझेशनमध्ये पेशंट रिकवर होतो, 15 दिवसामध्ये पेशंट नॉर्मल लेवलला येतो, 15 ते 3 आठवड्यामध्ये, आणि एखाद्या महिन्यामध्ये जवळपास 90% पेशंट जर गरज असेल किमोथेरपीला जातात, आणि तिथून जर किमोथेरपी गरज नसेल तर एखाद्या महिन्यामध्ये पेशंट सगळं काही नॉर्मल रुटीन आहे, नॉर्मल करू शकतात. आणि त्याच्यातच तुम्ही जसं म्हणालात मिनिमली इन्व्हेसिव्ह हे जे आहेत, लॅप्रोस्कोपी, फास्टर रिकव्हरी होतं, रोबोटिक्स, याच्यामध्ये खूप फास्टर, म्हणजे आपण बरेचसे सर्जरीचे पेशंट नॉन कॅन्सरस तुम्ही दुसऱ्या दिवशीच घरी पाठवताय, त्यामुळे सेम कॅन्सरमध्येही तेवढं रिकव्हरी पॉसिबल होतं. तर यांचं न्यूट्रिशन खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही जसं म्हणालात, तर याच्यात काही न्यूट्रिशनमध्ये स्पेसिफिक गाईडलाईन्स आहेत का जे फॉलो करता तुम्ही पेशंटला एका ऑपरेशन नंतर सांगता का? ऑपरेशनच्या अगोदर सुद्धा आम्हाला जर टाइम असेल तर पेशंटला आम्ही न्यूट्रिशन घेण्यासाठी सांगतो. जर जमत असेल तर प्रोटीन पावडर, घरामधली नॉनव्हेज खाणं पॉसिबल असेल तर डेली सकाळी संध्याकाळी अंडा, नॉनव्हेज वगैरे घेणं. नॉनव्हेज खात नाही, व्हेजिटेरियन असतील तर त्याच्यामध्ये व्हेजिटेरियन सोर्स ऑफ प्रोटीन आहे, पनीर आहे, सोया आहे, किंवा दूध आहे, चिक्की, अशा गोष्टी घ्यायला सांगतो. जितकं त्यांचं शरीर तयार आहे, आणि सर्वात महत्वाचं ब्रीदिंग एक्सरसाइज करायला सांगतो. शरीर जितकं तयार आहे तितकं सर्जरीला तो कोपअप करायला आणि लवकर रिकव्हरी लवकर होईल. बरोबर. सो आता हा पेशंट झाला रिकवर, सर तुम्ही ट्रीट केलं, व्हॉट एव्हर त्यांचं प्रोग्नोसिस वगैरे, फॉलोअप कुठल्या प्रकारे केला जातो, किती दिवसांनी तुम्ही त्यांना बघता, पुढची इन्व्हेस्टिगेशनची तुमची स्ट्रॅटेजी काय असते या पेशंट? युजली आपण बघितलं सर, कोलोरेक्टल कॅन्सर डायग्नोसिससाठी स्क्रीनिंग प्रोटोकॉल म्हणतो, तसंच कोलोरेक्टल कॅन्सर ट्रीटेड पेशंटसाठी सर्व्हिलन्स प्रोटोकॉल म्हणतो. आता ह्याच्यामध्ये एक सर्वात पहिली गोष्ट सर्व्हिलन्स प्रोटोकॉलमध्ये असते की पेशंटची कोलोनोस्कोपी कंप्लीट झालेली आहे, इनकम्प्लीट झालेली. काही कॅन्सर पूर्ण रस्ता बंद करतात, कोलोनोस्कोप वरती जाऊ शकत नाही, मग तिथं पुढचा कोलन आपण बघितलेलाच नाही. त्या पेशंटमध्ये पहिल्या 3 महिन्यामध्ये कम्प्लिशन कोलोनोस्कोपी करायला सांगतो. कम्प्लिशन कोलोनोस्कोपी म्हणजे काय, पूर्ण आतडी एकदा बघून घ्या असं सांगतो. त्याच्या व्यतिरिक्त पेशंटला सर्वसामान्य पहिल्या वर्षी 4 व्हिजिट असतात, 3 महिने, 6 महिने, 9 महिने, वर्षभराला. आणि ह्या वर्षभरामध्ये पहिले जो काही 9 महिन्यापर्यंत असतो साधं सोनोग्राफी, एक CA लेवल बेसिक ब्लड टेस्ट असतो. वर्षाच्या अखेरला एक CT स्कॅन, कोलोनोस्कोपी असतो. आणि दुसऱ्या वर्षी 6 महिन्याला भेटणं असतं. 6 महिन्याला आलं तर बेसिक टेस्ट असतात, वर्षाच्या अखेरला कोलोनोस्कोपी, CT स्कॅन असतो. मग तिथून तो पेशंट जो असतो 5 वर्षापर्यंत 3, 4, 5 एक वर्षाला येऊ शकतो. आल्यानंतर प्रॉपर कोलोनोस्कोपी, CT स्कॅन, कोलोनोस्कोपी, CT स्कॅन बघणे. हे करण्याचा हेतू इतकंच आहे, जर का ऑपरेशन झालं, उरलेल्या आतडीमध्ये सुद्धा कॅन्सरचा एक रिस्क असतो. असं जर का रिस्क असेल तर ते पेशंट फॉलोअप मध्ये, सर्व्हिलन्स मध्ये असेल, पकडलं गेलं तर अर्ली ट्रीटमेंट होऊ शकतो आणि पेशंटला सुद्धा बरं होऊ शकतो. सो सेम म्हणजे त्यांचा पॉलिप सर्व्हेलन्स, आपण हे कॅन्सर सर्व्हेलन्स, कॅन्सर तुम्ही ट्रीट केलाय, पण राहिलेल्या आतडीमध्ये त्यांना परत पॉलिप्स निर्माण होण्याची शक्यता असते, तर ते पॉलिप्स अर्ली डिटेक्ट करून हे. बरोबर. सो आता हे जे झालं पेशंटच्या बाबतीत, तर पेशंटच्या नातेवाईकांना, कारण आता तुम्ही म्हणाला जसं फॅमिली हिस्ट्री इज अ रिस्क फॅक्टर, तर पेशंटच्या नातेवाईकांना तुम्ही काय ॲडवाइस कराल? युजली कोलोरेक्टल कॅन्सर सगळ्या म्हणजे एजमध्ये झालं म्हणजे फॅमिलीमध्ये होईल का असं नाही. 80% होत नाही, कारण 80% पेशंटमध्ये कोलोरेक्टल कॅन्सर आपल्या एजिंगमुळे कोलोरेक्टल कॅन्सर झालेला स्पोरॅडिक असतो. 20% पेशंटमध्ये फॅमिलियल असण्याची पॉसिबिलिटी असतो, आणि त्याच्यामध्ये जीन टेस्ट आहे, बायोप्सीवरती करू शकतो. पण युजली मी जे काही कोलोरेक्टल कॅन्सर ऑपरेट करतो त्यांच्या फॅमिलीला इतकंच सल्ला असतं की तुम्हाला सुद्धा एक रिस्क आहे. जर का रिस्क असेल तर असं काहीही नाही असेल तरी सुद्धा 45ला स्क्रीनिंग चालू करतो. जर का वडिलांना झालेलं असेल, मुलांना सांगतो की वडिलांचं एज 65ला झालेलं आहे, तुम्ही जर आतापर्यंत स्क्रीनिंग नाही चालू केलेलं असेल तर 50ला चालू करा. जर का एखादा 45 मध्ये डायग्नोसिस झालं तर त्यांना सांगतो की 35 पासून
पुढची जनरेशनचं कोलोनोस्कोपी इयरली चालू, एक फर्स्ट कोलोनोस्कोपी ॲटलिस्ट 35ला करा, त्यानंतर 10 इयरली रिपीट करत जा. आणि हाच एक बेस्ट मॉडॅलिटी आहे अवॉइड करण्यासाठी. त्याच्यापेक्षा पण चांगली मॉडॅलिटी अवॉइड करण्यासाठी म्हणजे कोलोरेक्टल कॅन्सर, जसं आपण रिस्क फॅक्टर बघितलं, एजिंग आहे. एजिंगच्या सोबत लाईफस्टाईल आणि वेस्टर्न फूड स्टाईल आणि तुमचं रेड मीट वगैरे स्मोक मीट घेणं ह्या गोष्टीमुळे होतो. जर का आता प्रॉपर वेट मॅनेजमेंट केलं, ओबेसिटी हा रिस्क फॅक्टर आहे कोलोरेक्टल कॅन्सरचा, तर वेट मॅनेज केलं, खाणं पिणं प्रॉपर केलं, खाण्यामध्ये फायबर जास्त घेतलं, पाणी जास्त घेतलं, नॅचरल कॉल फॉर मोशन जर का असेल तर टाइमावरती अटेंड केलं, आणि छोटे मोठे जर सिम्पटम येत असतील त्या गोष्टींना योग्य एक्सपर्ट, प्रत्येकाला कोलोरेक्टल कॅन्सर नसतं, पण योग्य एक्सपर्टला भेटून सल्ला घेऊन त्याचं ट्रीटमेंट जर का घेतलं तर पुढच्या फॅमिली जनरेशनमध्ये सुद्धा होणार नाही. आणि होण्याचे जर का आता रस्ते असतील तर त्या अर्ली स्टेजमध्ये, पॉलिप स्टेजमध्ये पकडून त्याला नष्ट केलं जाऊ शकतं. बरोबर. सो तुम्ही जे हे म्हणालात की 45-40ला स्क्रीनिंग चालू केलं पाहिजे, हे एसिम्प्टमॅटिक पेशंट, जर एखादा फॅमिली हिस्ट्री आहे आणि त्यांना समजा जो अल्टर्ड बाउल हॅबिट्स म्हणतो, कॉन्स्टिपेशन, डायरिया किंवा ब्लड स्टूल्समध्ये, मग त्यांनी कुठल्याही एजला एक थोडं जागरूक राहून जर एका फॅमिलीमध्ये जर का कोलोरेक्टल कॅन्सर आलेला असेल, आजचा जो काही आपला विषय कोलोरेक्टल कॅन्सरचा ट्रीटमेंटपेक्षा कोलोरेक्टल कॅन्सर अवेअरनेस म्हणून आपण बोलतोय, त्यासाठी जागरूकता राहणं 100% गरजेचं आहे. आणि जागरूक राहिलं, न जागरूक राहणं काय, एक तुम्ही आहे की आतमध्ये बनणारा कॅन्सर तुम्हाला उठवतो, जागी करतो, किंवा तो येण्याच्या अगोदर तुम्ही जागी होता. आता ज्यावेळेला कॅन्सर येऊन तुम्हाला त्याचे लक्षणं देऊन उठवतो आणि कोलोनोस्कोपी करून पकडला जातो, त्यावेळेला कॅन्सर ट्रीटमेंट आहे. तुम्ही स्वतः जागरूक होऊन त्याला जर कोलोनोस्कोपी केलेलं असेल, पॉलिप पकडलं, तर प्री कॅन्सरस ट्रीटमेंट आहे. प्री कॅन्सरस ट्रीटमेंट म्हणजे कॅन्सरच नाही होणार आहे, कॅन्सरची तुम्ही वाटच बघायची, रिस्कच नाही. त्यामुळे जागरूकता ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि कोलोरेक्टल कॅन्सर हा ट्रीटेबल आहे, क्युरेबल आहे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रिव्हेंटेबल आहे. कोणताच कॅन्सर प्रिव्हेंटेबल कॅटेगरीमध्ये येत नाही. हा एकच असा कॅन्सर आहे, क्युअर सुद्धा करू शकतो आणि प्रिव्हेंट सुद्धा करू शकतो. बाकीचे प्रिव्हेंटिव्ह मध्ये तुम्ही खाणं, एखादा लंग कॅन्सर असेल तर स्मोकिंग करू नका म्हणून सांगू शकतो. इथं प्रिव्हेंटिव्ह ह्याच्यामुळे आहे, प्री कॅन्सरस पॉलिपला काढलं तर कॅन्सर प्रिव्हेन्शन होतो. म्हणूनच कोलोरेक्टल कॅन्सरचा अवेअरनेस जर असेल तर वाढणारा जो झपाट्यानं वाढतोय कॅन्सर, इंडियामध्ये गेल्या 20 वर्षामध्ये कॅन्सरचा नंबर वाढणं खूप चालू आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेस्टर्न वर्ल्डमध्ये, युरोपियन कंट्री असो, ऑस्ट्रेलियन सोसायटी असो, अमेरिकन असो, UK असो, हे सगळ्यांनी बाउल कॅन्सरबद्दल भरपूर अवेअरनेस क्रिएट करून स्क्रीनिंग करणं चालू आहे. भारतामध्ये सगळ्यांचे जर का लोकसंख्या मिळवली तरी सुद्धा आपण त्यांच्यापेक्षा जास्त होतो, पण तरी सुद्धा आपल्याजवळ स्क्रीनिंगची प्रोटोकॉल नाही आहे. त्यामुळे आपण आपलं जर का स्वतःवरती लक्ष ठेवलं आणि त्या गोष्टी अवॉइड करू शकतो असं जर का घेतलं तर बरंच काही टळू शकतं आणि बरंच काही येणारा मोठा अनाहूत आपण होण्याच्या अगोदरच बंद करू शकतो. सो खूप चांगली माहिती दिली असं. सो हे कोलोरेक्टल कॅन्सर, याची कॅन्सर शब्दाचीच भीती वाटते, पण कोलोरेक्टल कॅन्सर याचं घाबरायचं नाही. अर्ली निदान शक्य आहे, प्रिव्हेन्शन शक्य आहे. याच्याबद्दल श्रोत्यांना चांगली माहिती दिली आहे, याच्याबद्दल तुमचे धन्यवाद सर. सो श्रोते हो, तुम्हाला होपफुली ही सगळी माहिती उपयुक्त ठरेल. सर, एक आता कोलोरेक्टल कॅन्सरला एक फायनली समरीमध्ये तुम्ही काही सांगू शकाल का आमच्या श्रोत्यांना? कोलोरेक्टल कॅन्सर आजच्या 2025 म्हणजे 2025 मधला हा एक झपाट्यानं वाढणारा कॅन्सर आहे. सेकंड और थर्ड लाईफ एंडिंग हा कॅन्सर आहे. हा कॅन्सर वाढतोय, पण तितकंच महत्त्वाचं आहे, हा कॅन्सर क्युअर करू शकतो, हा प्रिव्हेंट करू शकतो, हा पेशंटला लाईफ स्पॅन सुद्धा वाढू शकतो. मॉडेलिटी ऑफ ट्रीटमेंट खूप आहे, घाबरायची गरज नाही. सर्वात महत्त्वाचं स्क्रीनिंग करा, स्क्रीनिंग करणं गरजेचं आहे. आणि जर का तुम्हाला अर्ली जर का डायग्नोज झाला असेल तरी सुद्धा घाबरू नका. एका एक्सपर्टच्या सल्ल्यानुसार प्रॉपर ट्रीटमेंट करा. आणि जर तुमचे कोलोरेक्टल सर्जननी तुम्हाला स्टोमा लागणार आहे असं जर का सांगितलं असेल, घाबरू नका. त्याचाच अर्थ असे तुमचा कॅन्सर ॲडव्हान्समध्ये आहे. क्युअर करून लाईफ वाढवण्यासाठी स्टोमा हा एक मॅन्डेटरी भाग आहे.
कदाचित तो स्टोमा 80-90% मध्ये रिवर्टसुद्धा होऊ शकतो, पण स्टोमामुळे तुमची लाईफस्पॅनसुद्धा वाढू शकते. ह्या गोष्टीवरती आपण भर देणं गरजेचं आहे. आणि ज्यांना नाही, चांगलं खा, चांगलं राहा, फायबर जास्त घ्या, पाणी जास्त घ्या, ओबेसिटी कमी करा, स्ट्रेस कमी करा, कोलोरेक्टल कॅन्सरचा रिस्कसुद्धा कमी होऊ शकतो. बरं, ॲज युजल आपण जे म्हणतो प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. डेफिनेटली सर. अगदी. आणि आता जस्ट एक शेवटी आमच्या श्रोत्यांसाठी काय एक कीवर्ड तुम्ही द्याल की आपलं जी काही पद्धत आहे गटफिट क्लबच्या व्हिडिओजमध्ये, तर काय तुम्ही म्हणाल? जर का तुम्हाला हा व्हिडिओ बघितलेला आहे, आवडलेला असेल आणि चांगली माहिती भेटली असं जर वाटत असेल, कोलोरेक्टल कॅन्सर हा तुम्ही खाली शब्द टाईप करू शकता. टाईप केलं तर आम्हाला कळेल की ही तुम्हाला माहिती आवडली, आणि जर आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा मदत होईल. बरोबर. आणि हे चॅनलला सबस्क्राईब करा, तुम्ही करा, तुमच्या फ्रेंड्स रिलेटिव्सलाही एनकरेज करा, म्हणजे ही सगळी माहिती तुम्हाला अजून प्रमाणात शेअर करता येईल, तुम्हालाही कळेल, पुढचे व्हिडिओज येतील तसं कळेल. तर ओव्हरऑल ही सगळं छानच व्हिडिओ झाला आहे सर, खूपच चांगली माहिती दिली आहे ह्या अगदी महत्त्वाच्या कॅन्सरबद्दल. सो तुमचे धन्यवाद. थँक्यू सर. आणि श्रोते हो, तुम्ही धन्यवाद तुमचे. सो श्रोते हो, होपफुली हा व्हिडिओ आता तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल. सरांनी आपल्याला खूपच सोप्या भाषेमध्ये ही सगळी माहिती दिलेली आहे. याच्यात घाबरून जाण्यासारखं काही नाही आहे, पण जागरूकता ठेवणं ही खूप महत्त्वाचं आहे, हे सरांच्या सगळं बोलण्यातनं आपल्याला कळालं आहे. सो होपफुली तुम्हाला याच्याबद्दल काही जर माहिती चांगली मिळाली असेल तर चॅनल आमचं सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा मित्रांशी, रिलेटिव्सशी, सगळ्यांशी, त्यांनाही ही सगळी माहिती जाईल. आणि महत्त्वाचं म्हणजे या चॅनलला सबस्क्राईब केलं तर आमचे पुढचे व्हिडिओज सगळे तुम्हाला छानपैकी अवेलेबल होतील. सो थँक्यू व्हेरी मच.